सावकाश. गोमाजी काका मान बघा त्याची. शिवबा, शिवबा, शिवबा काय होतंय? शिवबा डोळे उघडा ना. शिवबा. गोमाजी काका हो काय झालंय शिवबांना? जिजाका घाबरू नका, सुधा हरपली. अहो पण कशी हरपली? हो जिजाका. जिजाका हे घ्या पाणी घ्या आणि डोळ्याला लावा आधी. दे पटकन दे. शिवबा, 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 चल. शिवबा हो डोळे उघडा ना. शिवबा, शिवबा काय होतंय? ऐक, वैद्यभुवांना म्हणावं असाल तसं या. शिवबा बेशुद्ध पडल्या, ती तयारीने येतील. ती चपळ लवकर. शिवबा हो. अहो शिवबांच्या पायाला लागलंय. वय वय लय खोल जखम दिसते. आणि हा पाला कोणी बांधला निरगुडीचा? जिजाका खातवली गावातली ठाकरबाई होती, तिनेच बांधलाय बघा पाला. ठाकरबाई? होय जिजाका, बाई चांगली आहे. मी शिवबासने हुडकत हुडकत पार खाली गेलो होतो. जो भेटल जो दिसल त्याला विचारित होतो. तेव्हा मला ही बाई दिसली. मी तिला बी विचारलं, शिवबांचं रंग रूप सांगितलं. ती म्हणली म्या बी हुडकते. तिनं वस्तीवरची पोरा गोळा केली, ती बी हुडकायला लागली. जिजाका धाकलं राजा, ओ धाकलं राजा, धाकलं राजा. शिवबा, शिवबा. ओ पाहुणं, अहो उठा लवकर चला. कुठं? अहो तुमच्या राजाचं पोरतोड पडलं आहे जणू. काय? अहो चला लवकर. आलो. कुठं आहे ती राजा? तिथं पडलं आहे चल. चला. शिवबा, 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 शिवबा. अहो काय झालं शिवबा? धाकलं राजा काय झालंय? हा अहो अहो पायाला जखम झाली आहे. धाव जा आणि निरगुडीचा पाला घेऊन ये. शिवबा, जा. शिवबा, ओ शिवबा, अहो उठा. शिवबा, ओ शिवबा. अरे आण पटकन. शिवबा, ओ शिवबा, अहो उठा. धाकलं राजा, अहो उठा. आपलं नशीब चांगलं. शिवबा, शिवबा हो काय होतंय तुम्हाला? सांगा तरी, डोळे तरी उघडा. आबासाहेब, शिवबा आता काय करत असतील? संभाजीराजे, तुम्ही अजून तिथंच अडकलात. शिवबांची खूप आठवण येते मला. सारखे ते आमच्या अवतीभवतीच असायचे ना. परंतु आता आपण खूप दूर आलो आहोत, एक मजल पार. आम्हास ठाऊक आहे तुम्ही आमच्यावर नाराज आहात. तसं नाही, पण त्यांच्याशी एकदा बोलून त्यांचा रितसर निरोप घेऊन निघालो असतो तर आमचीही घालमेल झाली नसती. तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. परंतु काही प्रसंग असे असतात की आपल्याला असेच निर्णय घ्यावे लागतात. हो, पण शिवबांचं काय झालं असेल या कल्पनेनेच आम्ही खरंच बेचैन आहोत. आता आऊ त्यांना कसं समजावून सांगणार हेच कोड आहे.
त्याची चिंता तुम्ही करू नका. तुम्ही जसं तुमच्या शिवबांना ओळखता तसं आम्ही तुमच्या आऊसाहेबांना ओळखतो. त्या समजावतील शिवबांना. तुम्ही निर्धास्त राहा संभाजीराजे. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या मनातलं शिवबांबद्दलचं प्रेम आणि माया पाहून आम्हास खरंच खूप आनंद झाला. आम्हास आमचे बंधू राजे शरीफजींची याद आली. आम्ही तुमच्यासारखेच होतो, हळवे. परंतु शरीफजी लहान असूनही आम्हास म्हणायचे, दादासाहेब, भावनेला गोंजारण्यापेक्षा आपण घोड्याला गोंजारायला शिकलं पाहिजे. जखम फार खोल आहे. भरून यायला वेळ लागणार. आमच्या शिवबासने शोध केव्हा येणार ते सांगा. त्यात सकाळ धरणं पोटात बी काय नाही त्यांच्या. काळजी करू नका. संपूर्ण विश्रांती हेच खरं त्यांचं औषध आहे. शुद्धीवर यावेत म्हणून हे मध पाण्याचे चाटण त्यांना द्या. मधुपर्क तरतरी येईल. आणि एकदा का शुद्धीवर आले की मग त्यांना तांदळाची पेच करून द्या. होय, जखम लवकर बरी होईल अशी काहीतरी जडीबुटी द्या. हो, देतो. पण घाव भरायला वेळ लागणारच. जखम बरी होईल, परंतु एवढा वेळ बेशुद्ध का आहेत? एक तर अति रक्तस्त्राव. घाबरले असतील, रागावले असतील, संताप त्रागा केला असेल, त्यात पडले. आता ते कसे पडले, कुठे पडले, मानेवर पडले, डोक्याला लागले हे पाहावं लागेल. शिवबांना आता विश्रांती घेऊ द्या. आणि हो, त्यांच्या पायावर मात्र ताण येता कामा नये. मी उद्या रामप्रहरी येतो. उद्या? हो. का? नाही, काही नाही. बघू, आम्ही सांगतो तुम्हास. श्रीराम. बाजी काका. जी. शिवबा कसे आहेत? ठीक आहेत, दवा दिला आहे. बाजी काका, आम्हाला सांगा, आपण जर आत्ता निघालो तर कुठपर्यंत मजल मारू? कुठपावेतोर म्हणजे कुठं जायचंय आता? पुण्याला. पुण्याला? आणि शिवबाचं असं, त्याला तापाचं घेऊनच निघायचं? बाजी काका, शिवबांचा ताप कमी होईल असं सांगितलंय वैद्यबुवांनी. मग कमी झाल्यावर बघू. परंतु बाजी काका, महाराजांचे तसे आदेश होते. शिवाय मोगलांचा सतत निरोप येतोय की गड लवकरात लवकर रिकामा करा म्हणून. अहो, का नाही देणार की, पण शिवबासनी बरं तर होऊ द्या. उगा तापाचं पोर घेऊन वाऱ्यात नाचवायचं. परंतु तुम्ही तयारी केली आहे ना पुण्याला जाण्याची? अहो, तयारी काय चुटकीसरची करतो मी. किती वेळ लागतो त्याला, पण आधी त्यांना बरं होऊ द्या. आता दिवसही कलंडलाय. पुढचा रस्ता जंगल झाडांचा आहे आणि आपली शिबंदी तशी थोडीच. माझं ऐका,
आराम करू देत त्यांना. परंतु बाजी काका नाही राणीसाहेब, पोरापेक्षा जागीर मोठी नाही. त्यांना बरं होऊ द्या. ताप उतरल्याशिवाय गड उतार करणं बरं नाही. महाराजांना तसा निरोप पाठवायला पाहिजे. महाराजांना काय निरोप पाठवायचा ते मी बघतो. तुम्ही बिनगोर राहा. जी. परंतु बाजी काका, आज रात्रीपर्यंत शिवबांना आराम मिळाला तर आम्ही तुम्हास तसं कळवतो. सूर्य उगवतानाच गड उतार हो, तशी तयारी तुम्ही करून ठेवा. वय वय, अहो मला येळ लागणार नाही तयारी करायला. 4 घोड्यांवर खोगीर चढवायला आणि 2 महिने तयार करायला किती वेळ लागतो. पण आता तुम्ही शिवबांकडे ध्यान द्या. जी. शिवबा, शिवबा, काय झालं? शिवबा, सापान पडलं जणू. पाणी घ्या. शोभा आले होते का स्वप्नात? हो, शिवबा झाले होते स्वप्नात. केशरी पटका, गळ्यात मोत्याची माळ, कानात चौकड्या, अंगावर छान बुट्टेदार अंगरखा घातला होता. असे आमच्या समोर उभे राहिले आणि म्हणाले, बया आजी चला आपण शिवाई आईच्या मंदिरात जाऊया. तुम्ही आम्हाला शिवाई आईचा अंगारा लावा. असं का म्हणाले असतील? अंगारा लावा. चाल, आलं लागत डोळ्यात पाणी. अहो पाणी येईल नाही तर काय. अहो अंगारा लावा म्हणाले. का म्हणाले असतील असं? समजा तुमच्या मनाचा काय, सारखं शुभा शुभा करत राहता. आमच्या मनातून नाही जायचे होते. या शिवनेरीच्या प्रत्येक तटाला बुरजाला त्यांची पावलं लागली आहेत. त्या हत्ती दरवाजात गेलं ना की आम्हाला हाक ऐकायला येते, बयो आजी, बयो आजी. एवढा मोठा पीर दरवाजा, तिथं पडून कोपर फुटलं होतं त्यांचं. त्या गंगा जमना पाण्याच्या कुंडाजवळ पाणी पिताना दिसतात आम्हाला ते. तुम्ही त्यांना असं विसरायला तयार नाहीत म्हणून असे स्वप्नात येतात. अव गड सोडून किती वर्ष झाली. पण एका जागी स्थिर आहेत का ते? कधी शहागड, कधी कोंढाणा, आणि आता काय माऊली किल्ल्यावर. अहो आजूबाजूला सारखी माणसं हवी असतात त्यांना. आता एकटेच आहेत. महाराज गेलेत कर्नाटकात. महाराज कर्नाटकात गेल्याचा निरोप आल्यापासून तुमची उलघाल ओळखली आहे. आपण असं करायचं का? आपण शिवबांना जाऊन भेटूया. जाऊ. जाऊ आणि त्यांना इथे घेऊनच येऊया. जिजाबाई साहेब नाहीतरी कुठे जातील. आपला शिवनेरी बरा आम्हालाही करमून जाईल आणि गडाची शोभा गडावर परत येईल. हा बघू. पडा आता. शिवाई आई, आमच्या लेकराला सांभाळ ग. अरे देवा, अहो बघितलं का? ओला कपडा कपाळावर ठेवला तर लगेच सुकून जातो या. म्हणजे लय ताप आहे तर. अहो परी एवढा अंगाला चटका बसायचो का? गोदा, जिजाकाव असं कसं झालं? कवा उघडायचं डोळा शिवबा? अगं उघडतील. तू धीर सोडू नकोस. पर कवा? लय वेळ झाला. एवढ्यात काहीतरी हालचाल व्हायला पाहिजे होती. मी वैदू बुवासनी बोलून आणू का? नको.
तू पंखा हलव बरं, ओसरेल ताप. आम्ही शिवबांसाठी काहीतरी बनवतो. हो पर अजून त्यांचा डोळा उघडत नाही. हो, पण उघडले की मग भूक भूक करत राहतील ना. होय, ते बी खरंय. सकाळ धरणं काय बी पोटात नाही. काय औषध गेलं असेल पोटात तेवढंच. तुम्ही करा काहीतरी. सुरमट पेज करा, नाहीतर मग तांदळाची खीर करा, नाहीतर मग हो हो, येतो आम्ही. आई वाघसई, लक्ष ठेव ग शिवबावर. केवढा हा ताप. निगडी मोसायला आलो का तुझ्या कळकीच्या वनात येईन. चांदीचं डोळं वाहीन. चांदीची पालखी देतो पर सावली धर ग लेकरावर. शिवबा, गोमाजी काका, गोमाजी काका. आबासाहेब, आपल्या शिवबाला शोध येते हाय. देवा कृष्णेश्वरा, शिंगणापूरच्या महादेवा, पावलास रे बाबा. थांबा, मी जिजाकांना घेऊन येते. जिजाका, 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 आपला शिवबा. शिवबा, शिवबा, शिवबा. आबा, आबासाहेब. हो हो, येतील हा. आम्ही बोलावतो आबासाहेबांना. गोमाजी काका, आबासाहेबांना बोलवून आणा. जी जी, बोलावतो. आबासाहेब कधी येतील? गोदा, तोपर्यंत खीर दे. जी. आण. बस. शिवबा, गोमाजी काका, अहो खूप ताप आहे शिवबांना. वैद्य बुवांना बोलवावं लागेल. जी, मी बघतो. लवकर जा. शिवबा, शिवबा. काय झालं वैद्यबुवा, कशाला? अहो शिवबांचा ताप खूप वाढलाय. हाताला चटका बसतोय. अहो अरे देवा. शिवबा, 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 शिवबा. शिवबा,
काय हो घाबरवताय आम्हाला? चला तुम्ही उठा बघू, उठा. आबासाहेब कधी येतील? हो हो येतील हा. आबासाहेब लवकरच येतील. गोदा, आपण यांचं अंग पुसून घेऊ. होय, मी पाणी घेऊन आलेच. आणि मिठाचं पाणी बी संपलंय. आलेच म्या. लवकर ये. आबा 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 शिवा आबासाहेब आबासाहेब शिवबा. हो हो पोहोचतील हा आबासाहेब, लवकरच पोहोचतील. आबासाहेब पण शिवबा, त्यासाठी आधी तुम्हाला बरं व्हावं लागेल. असं अंगात ताप घेऊन झोपून राहून कसं चालेल? शिवबा, तुमचे आबासाहेब आले ना की मग ते म्हणतील आमचे शिवबा आजारी कसे पडले. ते तर योद्धा आहेत. मग काय जबाब द्यायचा आम्ही त्यांना, सांगा बरं. आणि आम्ही गप्प राहिलो ना की मग मात्र ते बाजी काकांना विचारतील हा, कसं झालं, काय झालं. मग बाजी काका मात्र खरं खरं सांगतील. म्हणतील असे पळाले, तसे पळाले, असे घसरले नि धपकन. आबासाहेब चालेल तुम्हाला ते? नाही ना? बरं का शिवबा, आता की नाही आम्ही गंमत करणार आहोत. आम्ही म्हणजे आमचे शिवबा बरं का, स्वतः पत्र लिहिणार आहेत आबासाहेबांना आणि जासुदा बरोबर पाठवणार आहेत. मग काय, आबासाहेब मजकूर वाचतील आणि लगेच घोडा वळवायला सांगतील. हो ना शिवबा? शिवबा, महाराज, माफ करना खान साहब. महाराज, जाहिर हो जाए वो दर्द कैसा और खामोशी ना जाने वो हमदर्द कैसा, सच या झूठ. महाराज, आपलं लक्ष नाही शतरंज मध्ये. आपली चाल आहे, आपण शह देऊ शकता. दान आपल्या बाजूनी पडेल. सोनोपंत, लाकडी पटावरचं दान आमच्या बाजूने पडेल. आमचा हा लाकडी राजा जिंकेल, परंतु त्या राजा समोरचा हा राजा पट सोडून निघालाय. मतलब? खान साहेब, आम्ही आमचा मुलूक सोडून दूर निघालोय. सह्याद्री सोडून दूर निघालोय. पुन्हा कधी येणार ठाऊक नाही. या दिवसभर आम्हास आमच्या शिवबांची आठवण. संभाजी राजेही बेचैन आहेत. वही तो, अच्छा होता अगर सबको साथ में लेकर चलते. उन सबके लिए भी अच्छा होता, सुकून से रहते. जो भी हो, जैसा भी हो, सब एक साथ तो रहते. हाँ, लेकिन परिवार एक रहता, ऐसे बिखरता नहीं. अभी भी वक्त है. नहीं खान साहब, अभी नहीं. कसं आहे खान साहेब, इथली भाषा वेगळी, प्रांत वेगळा. आपला माणूस सोडून परक्या मुलकात जायचं बायका जुळवून घेत नाहीत. त्याशिवाय आदिलशाह हुजूर महाराजांवर कोणता जिम्मा सोपवणार ते अजून माहित नाही. बिलकुल. सगळं तय झाल्यानंतर आम्ही राणी साहेबांना घेऊन येऊ.
किंवा त्यांच्या येण्याची तजवीज तरी करू. ठीक है बस इतना ही है कि कुछ और वजह है? हाँ साहब, आप अपना राजा बचाने की वजह ढूंढिए. ये हमारा शय है. फंस गए पंत. शेर की चाल और महाराज की चाल मालूम नहीं पड़ती. जिजाक्का, वैद्य बुवा आले. हा या. या वैद्य बुवा. भगवंता, काय झालं? ताप आहे आणि जास्तच आहे. मग आता? हा ताप उतरायला हवा होता. ताप जर असा चढ्याच भाजणीचा येत राहिला तर मात्र ताप मस्तकात जाईल. एक काम करतो, औषध देतो आणि आणखी एक मात्रा देतो. ही मात्रा उमराच्या पाण्यात मिसळून द्यायची. उमराच्या झाडाचं पाणी यावेळेस कुठून मिळेल? आबासाहेब, जागेच आहात तुम्ही? हो. आपणही झोपला नाही, नाहीतर यावेळी आपली एक झोप होते. काय झालं आबासाहेब? नाही, काही नाही. 2 दिवसात आपण विजापुरी पोहोचणार. पुढं काय होईल या विचारांनी गर्दी केली आहे मनात. त्या विचारानं गर्दी केली आहे की शिवबांची आठवण येते तुम्हाला? संभाजीराजे, आबासाहेब, आम्ही सगळं जाणतो आहोत. आपल्याला शिवबांचा आठव येतोय. आऊंची काळजी वाटते. खरं आहे संभाजीराजे, आम्हा शिवबांची आठवण येते. राजकारणाच्या पटावर काही निर्णय कठोरतेनं घ्यावे लागतात. त्यातलाच हा एक निर्णय. परंतु एवढा कठोर निर्णय घेतलात कोणासाठी? आपल्या मातीसाठी, आपल्या माणसांसाठी, लोकांच्या भल्यासाठी. आपल्या अशा दूर जाण्याने, शिवबा आणि आऊसाहेब एकट्या राहिल्याने लोकांचं भलं कसं होणार आबासाहेब? आता नाही कळणार, परंतु लवकरच कळेल. की मध्यान्ह रात्र संपवून स्वातंत्र्याचा सूर्योदय झालेला दिसेल. माफ करा आबासाहेब, पण मला काहीच संदर्भ कळत नाहीये. नको कळू देत, परंतु तुर्तास एवढं लक्षात ठेवा की भावाभावांना एकमेकांपासून दूर करण्या एवढा तुमचा बाप निष्ठुर नाही. आईपासून लेकराला दूर करण्या एवढे तुमचे वडील क्रूर नाहीत. संभाजीराजे, खरंच सांगतो, आमच्या मनात तुमच्या आऊसाहेब आणि शिवबांच्या आठवणीचा दर्या उफाळून आलाय. शिवबा आणि तुमच्या आऊसाहेब आपल्या सोबतच हव्या होत्या, परंतु काय? देवळातला देव पालखीत बसून फिरायला जाऊ शकतो. देवळाला मात्र आपली जागा सोडता येत नाही. देवळाला आपली जागा सोडता येत नाही, कारण देवाच्या पायाला स्पर्श करण्याआधी त्या देवळाच्या पायरीवर लोक स्पर्श करतात. त्यांच्या भावना तिथे एकवटलेल्या असतात. काय करावं वैद्य बुवा? आता या वेळेस कुठं मिळेल उमराच्या झाडाचं पाणी? वर उमराची झाडं तर आहेत, पण त्या झाडाचं पाणी खाली खातवलीत ठाकर वस्तीत मिळेल. जेवढ्या लवकर उमराचं पाणी पोटात जाईल तेवढा शिवबांना आराम मिळेल. गोदा,
तोपर्यंत कपाळावर मिठाच्या घड्या घालणं चालू ठेवा. हो गोदा आणि इकडं. जिजाका मी आठवते, अंग बी पुसून घ्यायचं आहे ना? हो, अंग घ्या पुसून. जिजाक्का मी आज जातो ठाकर वस्तीत. गोमाजी काका पाणी मिळवाच. जी मी आणतोच. वैद्यबुवा, पाणी घेऊन यायला वेळ लागेल. तोपर्यंत तुम्ही मगाशी दिलेली मात्रा दिली तर चालेल? हो, तीच मात्रा द्या आणि ही मात्रा उमराच्या पाण्यातून मिसळून द्या. मी आहेच इथे. जी. कोण आहे का घरात? कोण आहे घरात? कोण हाय र? हो मग दादा तुम्ही? अहो ते खाण्याची भूत येतात रातच्याला म्हणून. बरं, समजा ठीक आहे ना गडावर? हे म्हणजे एवढ्या रातच्याला तुम्ही इथं? हवं दारकीबाईंकडे काम होतं. दारकीकडं? होय. काय काम होतं? गोमा भाऊ, अहो काय झालं? हवं शिवबांचं दुखणं हाताबाहेर गेले बघा. ताप काय उतरतच नाही. देवा शेरोबा, पोटात अन्नाचा कण नाही, त्याच्यात ताप, पायाला जखम, लय रगत गेले आणि लय अशक्तपणा बी आलाय. ते झालंच. परगुल यालाचं पाणी पाजलं? हवं समज झालं अक्का. मग आता? वैद्यबुवांनी एक मात्रा सांगितली, ती उंबराच्या पाण्यातून द्यायची. अहो मग द्या की. हवं पण उंबराचं पाणी. वैद्यबुवा म्हणलं ठाकर वस्तीवर उंबराचं पाणी मिळेल, तेच नाही आलोय तुमच्याकडून. बरोबर आहे, पर आता ह्या यायला? आता कुठं? आता सूर्य उगवल्यावर. लख्याकडं असेल, त्यानं आणलं होतं. जरा बघतोस. चंदर भाऊ बघा, पाहिजे तर दाम घ्या, पर बघा. अहो दाम कशाला? मिळेल पाणी. लख्या झोपला असेल, त्याला उठव आणि बेगीनं पाणी घेऊन ये. जा. आणतो. गोमा भाऊ, एक सांगू? हा? राजाचं लेक इथं तिथं रानमाळ फिरलं आहे आणि ज्या जागात ते कौलं पोर गावलं ती जागा भूताखेताची आहे. काय? लई खैस तिथं. आमच्या ठाकर वस्तीतलं कोण बी फिरकत नाही तिथं. त्याचीच बाधा झाली असेल बघा. भाऊ, मी दुसरा उपाय सांगू? कंचा? आमच्या वस्तीत जालिम उतारा काढणारा एक भगत बुवा आहे. त्यानं राजाच्या पोराला बघितलं ना तरी फरक पडेल बघा. असा अंगावर उतारा काढेल की संकट पळवूनच लावेल. हा? खरंच. गोमज दादा, हो पाणी घावलं उंबराचं. देव पावला. शिवबा, आमच्या शहाण्या बाळा, असं कोणी करतं का हो? एवढा दोसरा कोण काढतं? आता लवकर बरं व्हायचं. उद्या तुमचे आबासाहेब येतील, मग काय म्हणतील ते? म्हणतील आमचा वाघाचा बच्चा मांजराचं पिल्लू कसं झालं म्हणतील ना. मग शिवबा, अहो तुमच्या आबासाहेबांचं तुम्ही स्वप्न आहात आणि आमचे आवडते शिवबा बाळ. चला उठा बघू, उठा.
कोण आहे र? अरे त्या ठाकर वस्तीत जाऊन बघा कुणीतरी गोमाजीचं काय झालंय. बाय बाय. जलदाय ना. जी. आणि सर काय काय झालं? बाजी काका, आम्ही काय म्हणत होतो, महाराज कुठवर गेले असतील? कुठवर म्हणजे किती मजला दूर गेले असतील? आता 2-3 मजला दूर तरी गेली असतीलच की. काय झालं? महाराजांना कळवलं पाहिजे. अहो कळवलंय की. त्यांना रोज माहुली गडावरची खबरबात पाठवतो ना मी. म्हणजे शिवबा आजारी आहेत हे कळलं असेल त्यांना? खरं तर कळलं असणारच. माघारी फिरतील देखील ते. नाही, आम्हाला नाही वाटत ते माघारी येतील. कारण तहाप्रमाणे मागं येणं शक्य नाही. आणि शिवाय गडाच्या पायथ्याशी मुघलांची तुकडी आहे. होय तर. बर, तुमचं काय म्हणणं आहे? आपण शिवबांना महाराजांकडे घेऊन गेलो तर? नका अपवार आजारी आहे. लांबचा पल्ला आहे. लय हेळसाण होईल त्यांची. नका अहो पण मग काय करावं बाजी काका? लेकराच्या तोंडून महाराजांचं नाव काही जात नाही. ते तर बघतोयच की मी. नाही पर शिवबांवर इलाज हितच करावेत. अहो इलाज तर चालूच आहेत, परंतु शिवबांच्या प्रकृतीस काही उतार पडत नाही. मग मी असं करतो, त्र्यंबकेश्वरास एक जाणकार वैद्य आहेत, त्यासनी बोलावून घेतो. आणि मावळातही कोणी आहे? हा आहेत. असं करतो ना, उद्या पहाट 4 घोडी धाडतो. ज्यांच्या हाताला गुण येईल तो येईल. जिजाक्का. गोमाजी काका आले. जिजाक्का. पाणी मिळालं? होय जिजाक्का, आता काळजी मिटली. वैद्यभाऊ आहेत ना? आहेत. चला. आई वाघजाई. आलं ध्यानात? हे असं पाणी पाजा. थोडं थोडं घेतील तसं. सूर्योदयापर्यंत हे पाणी संपवा. जी द्या इकडं, मी पाजते. अहो आपलं नशीब चांगलं म्हणून आपल्याला पाणी मिळालं. हवं मिळतंय कुठलं? ठाकर वस्तीत रातच्याला कोण दार उघडते? दारकीबाईनं मदत केली. हाक मारताच बाहेर आली. गोमाजी काका, ही दारकीबाई म्हणजे तीच ना जिनं शिवबांना शोधून काढलं होतं? होय जिजाक्का, तीच. तिच्याकडे नव्हतं पाणी, पर शेजार पाजाऱ्यांकडून पाणी मिळवलं तिनं. लय चांगली आहे बघा. जिजाक्का, तुमचा लय अभिमान आहे तिला. म्हणली राजाचा लोक आहे. काही गोष्ट आमच्याकडून राहिली तर टेपूर पडल. असं म्हणजे जाणीव आहे तर? जाणीव बी हाय आणि जाणकार बी. गोमाजी काका, शिवबांना जरा बरं वाटायला लागलं ना की दारकीबाईला बोलवून घ्या. होय होय. एवढं करतात, रात्री अपरात्री एवढं सगळं केलं आपल्यासाठी. बोलवूच आपण. जी. जिजाक्का बघा, 3 चमचं पाणी पोटात गेलं. तीच काळजी होती. पोटात गेलेलं पाणी बाहेर येत नाही. गोदा, पाजत राहा पाणी. वय आता हे सपल्या बिगर मी इथनं हालतच नाही. तुम्ही
तुम्ही दुसरं मडकं घेऊन या उमराच्या पानाचं. सांगा दारकी बाईला. जी. बघा, नाव घेतलं आणि दारकी बाईच आली. शेरोबाचा येळकोट, शेरोबाचा येळकोट.